कुपोषित बालकांची संख्या वाढते कुठल्या वाढली? बऱ्याच प्रमाणात वाढली. कुठल्या जिल्ह्याची वाढली रत्नागिरी सांग? जिल्ह्यामध्ये थोडं प्रमाण वाढलं. हा? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठली कॅटेगरी? ड मधली म्हणजे जे कुपोषित वजनाचं प्रमाण मुलांच्या शारीरिक कमी होत चाललं. त्यात कॅटेगरी आहे. होय अ ब क बरोबर. अ मध्ये म्हणजे एकदमच खराब परिस्थिती आहे. म्हणजे पोटात आईचं किंवा त्याच्या मुला अन्न न गेल्यामुळे जो हे होतो कुपोषित तो. पोषक आहार. दुसरं मेडिकलचं आहे. मेडिकल बाबतीत आजार कसं असे 3 प्रकार आहेत. आता यामध्ये मी आता इथे पण मी घेतली त्याच्यात आहे ते टिप्पणी दिलेली. नाही 38 ही एक कॅटेगरी आहे. सेकंड वाली सांग. 732. हा 732 आहे. आता यामध्ये गेल्या वर्षी किती होती माहिती आहे काय हो? हा जरा विचारून ना. तर मी प्रत्येक ठिकाणी याच्यावर जास्त लक्ष ठेवतो आणि ती कमी व्हावी आणि कोकणातल्या एखाद्या जिल्ह्याने 0 करावी यासाठी माझं त्यांना मार्गदर्शन आहे. पण शासनाच्या सगळ्या सुविधा त्यांना पोषण आहार सगळा दिला जातो पण तरी तो आकडा कमी होत नाही. म्हणजे नेमकं आपण त्या सरकार सगळं करत आहे. आता पालकांनी पण तेवढं लक्ष द्यायला पाहिजे. घरी अन्न येत आहे, पैसे धान्य येत आहे, मग घरच्या लोकांनी त्यांना बनवून देणं वगैरे घरच्यांचं काम नाही का? हा सिंधुदुर्गात 101 आहे. आम्ही प्रत्येकाशी प्रयत्न करतोय. यांना आता सांगितलं मी जिल्हा परिषदेला जेवढे नगरसेवक आहेत ना, जिल्हा काय ते जिल्हा सदस्य त्यांनी प्रत्येकाने 2-2 दत्तक घ्यावी. दादा आपण रत्नागिरी दौऱ्याला तर विशेष भर देत आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढायला पाहिजे. खरंच वाढलंय का? आपण माहिती घेतली काय की वाढण्याची शक्यता आहे? कारण आपला नेहमी ह्याच्यावर जोर राहतो. विचारलं विचारा आता वाढले ना आमच्या पाठोपाठ आहे. 2-3 रुपयाचा फरक आहे. 2,85,000 आणि आमचा 50 आणि काहीतरी थोडा फरक आहे. विमानतळ रत्नागिरीचं चालू होईल. कधीपर्यंत? अरे आता मी आलोय. आता विचारतो खरं म्हणजे तुम्ही पालकमंत्र्याला विचारलं पाहिजे. हां त्याला गाठलं त्याची कामं आहेत सगळी. पर कॅपिटा इन्कम त्यांनी टार्गेट करायला पाहिजे. लवकरात लवकर नील करायची. एकही जिल्ह्यात पालक हे कुपोषित बालक राहता कामा नाही म्हणून. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.